वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा आपला एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळे आहे? तर यामध्ये काय काय ऑप्शन दिलेले आहेत? आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ. दुसऱ्या ऑप्शनमध्ये सांगितले आहे महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिसा, गुजरात. तिसऱ्या ऑप्शनमध्ये सांगितले आहे कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि त्रिपुरा. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये सांगितले आहे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. अशा एकूण 6 राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळे आहेत. आता विधिमंडळे काय असतात? विधिमंडळामध्ये कशा कशाचा समावेश होतो? विधिमंडळामध्ये प्रामुख्याने विधान परिषद आणि विधानसभा या दोन सभा मिळून विधिमंडळे तयार होतात. विधिमंडळे प्रामुख्याने एकसदनी असतात किंवा द्विसदनी असतात. द्विसदनी विधिमंडळे ते प्रामुख्याने आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळतात. इतर राज्यामध्ये मात्र आपल्याला एक सदनीच विधिमंडळे पाहायला मिळतात. तर यामध्ये आता आपल्याला याबद्दल डिटेल माहिती घ्यायची आहे. जेव्हा आपण राज्य विधिमंडळाच्या बाबतीत काही महत्वाची कलमे बघतो, त्यामध्ये 168 हे कलम आहे, ते सगळ्यांना माहिती पाहिजे. राज्य विधिमंडळाची रचना त्यामध्ये सांगितलेली आहे. यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद यांचा समावेश होतो. कलम 169 नुसार प्रामुख्याने विधान परिषद रद्द किंवा स्थापन करण्याची जी प्रक्रिया आहे ते कोणाच्या अंतर्गत होते? संसदेच्या अंतर्गत. कलम 170 मध्ये काय सांगितलेलं आहे? विधानसभेची रचना. आणि कलम 171 मध्ये विधान परिषदेची रचना सांगितलेली आहे. विधान परिषदेची रचना आणि विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करणे यासाठी दोन वेगवेगळे आर्टिकल आहेत. कलम 169 नुसार विधान परिषद रद्द किंवा स्थापन करणे ही प्रक्रिया सांगितलेली आहे. कशामध्ये? 169 मध्ये. आणि जेव्हा आपण 171 म्हणतो त्यामध्ये विधान परिषदेची रचना सांगितलेली आहे. तर मग आता एक एक करत आपण अनालिसिस करू. विधानसभेची रचना आहे त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे आणि विधान परिषदेची रचना आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला आपण विधानसभा रचना आहे त्याबद्दल बघणार आहोत. कलम 170 नुसार जास्तीत जास्त सदस्य संख्या म्हणजे महत्तम सदस्य संख्या किती असू शकते? 500. आणि किमान कमीत कमी किती असू शकते? 60. ते कशावर डिपेंड आहे? राज्याच्या लोकसंख्येवर डिपेंड आहे. आता लोकसंख्या आहे त्यानुसार ही संख्या वेगवेगळी असू शकते. याला काही अपवाद सुद्धा आहे. आता किमान जर आपण बघतो, सध्या गोवा राज्यामध्ये 40च आहे, मिझोरम मध्ये 40 आहे किंवा सिक्कीम मध्ये 32 आहे. हे काही अपवाद आहेत. त्याच्यानंतर सर्वाधिक आता उत्तर प्रदेशमध्ये 403 इथपर्यंत आपल्याला विधानसभा सीट पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो, त्यामध्ये 294 सीट पाहायला मिळतात. त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण विधान परिषद सीट किती आहेत? 288 आहेत. त्याच्यानंतर बिहार आहे, त्याचा क्रमांक लागतो. अशा प्रकारे पहिले 3 तरी तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वाधिक जर आपण बघितली सीट तर उत्तर प्रदेश 403, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल 294 आणि महाराष्ट्र 288. त्यानंतर आरक्षित कलमे सुद्धा आहेत. कलम 332 नुसार एससी आणि एसटी यांच्यासाठी काही आरक्षित जागा सुद्धा असतात. जसं आता यामध्ये सुद्धा आहे की एससी आणि एसटी यामध्ये सर्वाधिक कुठल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त आरक्षण वगैरे आहे. ज्यावेळेस आपण एससीचा विचार करतो, एससी म्हणजे शेड्यूल कास्ट तुम्ही म्हणू शकता, त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये 85 सीट आहे त्या एससी कास्ट आहे त्यांच्यासाठी राखीव असतात. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 68 आहेत. त्याच्यानंतर तामिळनाडू 44. म्हणजे एससी हे त्यांच्या सीट प्रामुख्याने विधान परिषदेमध्ये जास्तीत जास्त कोणत्या राज्यांमध्ये राखीव असतात? त्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो उत्तर प्रदेशचा 85 सीट, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल 68 जागा, त्याच्यानंतर तामिळनाडू 44 जागा असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर हे झालं आता एससीच्या बाबतीत. जेव्हा आपण एसटी शेड्यूल्ड ट्राईब्स यांचा विचार करतो त्या बाबतीत आपण बघतो सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या अरुणाचल प्रदेशमध्ये पाहायला मिळतात. नागालँडमध्ये त्या खालोखाल 59, म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा 59 आणि नागालँडमध्ये सुद्धा 59 आणि मेघालयमध्ये आपण बघतो 55 जागा. अशा प्रकारे एसटीच्या बाबतीत आपण आरक्षित जागा बघितल्या कुठे? विधानसभेमध्ये. ही काही ऍडिशनल माहिती आहे. जर आपण केंद्रशासित प्रदेश बघितला त्यापैकी दिल्ली जर आपण बघतो तर दिल्लीमध्ये 70 जागांपैकी 12 जागा असतात ना एससी साठी आरक्षित असतात, तर पद्दुचेरीमध्ये 30 पैकी 5 जागा केवळ एससी साठी आरक्षित असतात. अशा प्रकारे ऍडिशनल माहिती घेतली. महाराष्ट्रामध्ये मात्र जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो 288 जागा आहेत पूर्ण आमदारच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे सीट आहेत विधानसभेमधले, त्यापैकी एससी साठी 29 तर एसटी साठी 25 जागा राखीव असतात. अशा प्रकारे 54 जागा ज्या असतात त्या राखीव असतात किंवा आरक्षित असतात असं तुम्ही म्हणू शकता. व्यतिरिक्त असे सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात की एससी आहेत
एससींना आरक्षित नसणारे कुठले राज्य आहे की ज्यामध्ये आरक्षित जागा नसतात, तर त्या अरुणाचल प्रदेश आहे, मेघालय आहे, नागालँड, मिझोरम. कारण तिकडे त्यांची संख्याच दिसत नाही, 0 जागा आहेत, म्हणजे 0 जागा त्यांच्यासाठी असतात. एससी साठी कुठे? अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि मिझोरम. आणि जेव्हा मात्र आपण एसटीचा विचार करतो तेव्हा आरक्षित नसणारे कुठले राज्य आहेत? पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, पुदुचेरी. तिथे कुठल्याही प्रकारे एसटींना आरक्षण नसते. एसटी म्हणजे तुम्ही शेड्यूल्ड ट्राईब्स असं म्हणू शकता. ठीक आहे. आणि हे जे आरक्षण आहे ते मूळ घटनेमध्ये 10 वर्षासाठीच होतं, परंतु यासाठी काही घटना दुरुस्ती झाल्या, त्याच्यानंतर ते आरक्षण वाढवण्यात आलं. आता ते 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने? 104 वी घटना दुरुस्ती झाली होती 2020 मध्ये, त्यानुसार ते 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. आता ही माहिती झाली विधानसभेच्या रचनेबाबत. आता अशाच प्रकारे आपण विधान परिषदेच्या रचनेबाबत जे काही माहिती आहे ती समजून घेणार आहोत. आता विधान परिषद निर्माण करण्याचा जो प्रस्ताव आहे तो आपण बघतो. कोण मांडत असते? विधानसभा. त्या त्या राज्याची विधानसभा ती मांडत असते. तिला वाटत असेल आपल्या राज्यामध्ये विधान परिषद पाहिजे, तसा प्रस्ताव ती मांडते. त्याच्यानंतर तो प्रस्ताव जातो संसदेकडे. अंतिम मान्यता कोण देत असते? तर संसद मान्यता देत असते. आणि हे विधान परिषद स्थापन करायची किंवा म्हणजे नष्ट करायचे, हे सगळे अधिकार कोणाला आहे? शेवटी संसदेला आहे. कलम कोणतं सांगितलं? 169 नुसार. बरोबर आहे. आता यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. जसं आपण बघतो की यामध्ये कमाल संख्या किती असू शकते एखाद्या विधान परिषदेमध्ये? आपण येथे बघितलं की द्विगृही जे विधिमंडळे आहेत ते कुठे कुठे आहेत? जसं मी तुम्हाला सांगितलं, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी आहेत. मग या ठिकाणी विधान परिषदेमध्ये कमाल संख्या किती असू शकते किंवा किमान किती असू शकते? कमाल म्हणजे जास्तीत जास्त असं तुम्ही म्हणू शकता, आणि किमान म्हणजे कमीत कमी. कमाल संख्या जी असते ती विधानसभा सदस्यांच्या 1/3 म्हणजे 33% असं तुम्ही म्हणू शकता. आणि किमान जे असते ते 40 पेक्षा कमी असणार नाही. अशा अशा प्रकारे क्रायटेरिया सांगितलेला आहे. आता हे रचना कशामध्ये सांगितलेली आहे? 171 मध्ये. विधान परिषदेची रचना कशामध्ये सांगितलेली आहे? 171 मध्ये. लक्षात घ्या. आणि 6 राज्य आहेत त्यांच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं इथे की द्विगृही विधिमंडळे आहेत. मग त्यापैकी आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशमध्ये किती जागा आहेत ज्या तुम्हाला विधान परिषद सीट आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतात? आंध्र प्रदेशमध्ये 50, कर्नाटकमध्ये 75, महाराष्ट्रामध्ये 78, तेलंगणामध्ये 40, जम्मू काश्मीरमध्ये 36 होत्या. पण आता ते जम्मू काश्मीर ची विधान परिषद आहे ती रद्द झालेली आहे, कारण त्याला आता बरखास्त करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आहे त्याच्यासाठी 100 सीट म्हणू शकता, आणि बिहार आहे त्याच्यासाठी 75. अशा प्रकारे विधान परिषद आहेत जे ज्या राज्यांमध्ये त्यांचे सीट तुम्हाला सांगितले. आणि यामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की कलम 189 आहे. यामध्ये गणपूर्ती आहे, त्याबद्दल काही तरतुदी केलेल्या आहेत. जसं राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सदनाची जी काही सभा आहे किंवा बैठक होण्यासाठी जी गणपूर्ती असते, किती सदस्य संख्या पाहिजे असते? तर 10 सदस्य संख्या किंवा त्या सदनाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1 इतकी असते. पण विधानसभेच्या बाबतीत आपण बघतो की 29 पाहिजे ती, आणि जर विधान परिषद असेल तर त्या बाबतीत 10 एवढी संख्या पाहिजे, म्हणजे 10 मेंबर तरी असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही असं पण म्हणू शकता 1 असते. विधानसभेच्या बाबतीत ती 29 आहे आणि विधान परिषदेच्या बाबतीत ती 10 आहे. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ऍडिशनल आपण माहिती घेतली. त्याच प्रकारे पूर्ण आपली सिरीजच आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता. तिथे मी डेली पर्सनल नोटिफिकेशन टाकत असते. या व्यतिरिक्त आपल्या स्पर्धा विश्व ॲपमध्ये फ्री टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे. सध्या कृषी विद्यापीठ भरती आहे त्यासंबंधी फ्री टेस्ट सिरीज आहे. जर तुम्ही ॲग्री एमपीएससी किंवा ॲग्री एफओ किंवा कुठलेही ॲग्री एक्झाम देत असाल, त्यामध्ये प्रामुख्याने कृषी सेवक आहे किंवा JRA आहे, SRA आहे, याची तयारी करत असाल तर ती टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ते तुम्ही सोडवू शकता, फ्रीमध्ये आहे. तर आपला ॲप डाउनलोड करू शकता. अधिक माहितीसाठी आणि डेली नोटिफिकेशनसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला बाकीचे सुद्धा अपडेट मिळतील. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब